ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। आजचा हा 50वा प्रवचन पुष्प आहे। मागील 49व्या प्रवचन पुष्पात आपण ज्ञान कर्म संन्यास योग याची ओळख करून घेतली, याचा अंतरंग समजून घेतला व सारांश रूपामध्ये ज्ञान कर्म संन्यास योग काय आहे हे मागील भागात समजून घेतले। आजच्या 50व्या प्रवचन पुष्पापासून आपण ज्ञान कर्म संन्यास योगातील विविध विषय भगवान श्रीकृष्ण वसंत ज्ञानेश्वर माऊलीच्या इच्छेने कृपेने व त्यांच्या आधारानेच समजून घेणार आहोत। आजच्या 50व्या प्रवचन पुष्पात भक्ती हीच या विश्वातील सर्वोच्च शक्ती कशी आहे आणि देव कोणासाठी अवतार घेतो, रूपामध्ये प्रगट होतो, हे आपण आजच्या प्रवचन पुष्पात समजून घेऊया। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण वसंत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेऊयात। कुरुक्षेत्राच्या रणांगणावर युद्ध सुरू होण्याच्या आधीच दयनीय अवस्थेमध्ये गेलेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सुरुवातीला आत्म्याचे वर्णन करून सांगतात। त्यानंतर भगवान श्रीकृष्ण, गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला, भक्त अर्जुनाला कर्म का करावे, कसे करावे ह्याचेही मार्गदर्शन त्यांनी केले। हे श्रवण ऐकून अर्जुन स्थिर, शांत व स्वस्थ झालेला दिसत आहे। अर्जुन कर्म करण्यासाठी प्रोत्साहित झालेला दिसत आहे आणि त्याचा आत्मविश्वास बळावलेला आहे। हे पाहून आधीच विवेकाचे पर्वत असलेले, प्रेमाचे, करुणेचे, प्रसन्नतेचे महासागर असलेले भगवान श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्न होतात, आनंदी होतात
असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, भगवद्गीता ही या सृष्टीवरील सर्वात अनमोल संपत्ती आहे. परमामृताची महान नदी, अमृताची महासागर आहे. एखादी महिला जेव्हा तिच्या घरामध्ये ती भगिनी जेव्हा स्वयंपाक करते आणि विविध स्वादिष्ट रुचकर पदार्थ तयार करते आणि ते सर्व रुचकर स्वादिष्ट पदार्थ एका थाळीमध्ये जेव्हा घालून आणते आणि सेवन करण्यास देते, अशा प्रकारची स्वादिष्ट रुचकर पदार्थांची थाळी म्हणजे भगवद्गीता आहे. भगवद्गीता ही अतुलनीय आनंदाचा सागर आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात. माऊली म्हणतात, अशी ही स्वादिष्ट रुचकर पदार्थाची थाळी, परमामृताचा सागर, सृष्टीतील अनमोल संपत्ती, अतुलनीय आनंदाचा सागर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या जणू काही पायावरच ठेवत आहेत आणि त्याचे नशीबच त्याच्या जवळ चालून आलेले आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात. ह्याचे एकमेव कारण माऊली सांगतात हे आहे की भक्त अर्जुनावर, शिष्य अर्जुनावर भगवान श्रीकृष्ण अत्यंत प्रेम करतात. भगवंत भक्ताच्या प्रेमात कसा विरघळून जातो हे भगवान श्रीकृष्णाकडे कुरुक्षेत्राच्या रणांगणावर पाहिल्यानंतर कळते असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. अहो, भगवान श्रीकृष्ण जे ज्ञान इतर पांडवांना दिले नाही, त्यांच्या नातलगाला दिले नाही, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य अशा महान व्यक्तींना दिले नाही, ते ज्ञान भगवान श्रीकृष्ण त्याच्या परमभक्ताला, परमशिष्याला अर्जुनाला देत आहेत. माऊली म्हणतात, अहो, हे ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या पत्नीला देखील दिले नाही, असे ज्ञान भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला प्रदान करत आहेत. माऊली म्हणतात, भगवंताच्या ह्या प्रेमाचे उदाहरण ह्या विश्वात एकमेव आहे आणि त्याचे कारण म्हणजे अर्जुनाची भगवान श्रीकृष्णावर असणारी भक्ती, शिष्य अर्जुनाची गुरु श्रीकृष्णावर असणारा दृढ विश्वास, दृढ भक्ती हाच आहे. ह्या भक्तीमुळे भगवंत भक्ताच्या प्रेमात विरघळून जातो. त्यामुळे संत ज्ञानेश्वर माऊली आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात की भक्ती हीच ह्या विश्वातील सर्वोच्च शक्ती आहे. माऊली पुढे म्हणतात की अशा भक्तासाठी, अशा शिष्यासाठी भगवंत गुरु रूपामध्ये अवतार घेतो, रूपामध्ये प्रगट होतो. कारण तो भक्त भगवंताशी एकात्म झालेला असतो, एकरूप झालेला असतो. भगवंताच्या भक्तीमध्ये भक्त देखील विरघळून गेलेला असतो. माऊली म्हणतात, अहो, भगवान श्रीकृष्णाला गूढवादी, आत्मज्ञानी, महान ध्यानी देखील आवडतात हो, पण तो त्यांच्यासाठी रूप घेऊन, अवतार घेऊन प्रगट होईल का नाही हे सांगता येणार नाही. पण भक्तासाठी मात्र भगवंत सदैव अवतार घेऊन प्रगट होतो. कारण भक्ताच्या हृदयामध्ये भगवंताबद्दल निस्वार्थ प्रेम असते.
या निस्वार्थ प्रेमासाठीच भगवंत भक्ताकडे धावून येतो, असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. भगवंताला ध्यानीही आवडतात, ज्ञानीही आवडतात, पण त्यांच्यापेक्षा भगवंताला भक्त आवडतो. त्यामुळे भक्ती हीच ह्या सृष्टीतील सर्वोच्च शक्ती आहे, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगत आहेत. असे संत ज्ञानेश्वर माऊली मधुरपणे ज्ञानेश्वरी मध्ये देखील वर्णन करतात. द्वापार युगातील अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी भक्ती हीच सर्वोच्च शक्ती आहे आणि मी तुझ्यासाठीच या कुरुक्षेत्राच्या रणांगणापर्यंत मागे धावत आलो आहे अर्जुना, असे त्याला समजावून सांगत आहेत. आजच्या अर्जुनासाठी, आजच्या सामान्य माणसासाठी भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश देत आहे की भक्ती हीच मनुष्याला प्रदान केलेली, भगवंताने प्रदान केलेली सर्वोच्च शक्ती आहे. भक्ताची भक्ती पाहून भगवंत आणि गुरु आज देखील त्याच्या मागे धावत येऊ शकतो, पण ती भक्ती अत्यंत शुद्ध, प्रामाणिक आणि पवित्र असली पाहिजे. माऊली पुढे म्हणतात की भक्ताच्या हृदयामध्ये भगवंताला वास करण्यासाठी, निवास करण्यासाठी अत्यंत आवडत असते. त्यामुळे भक्ताने आपले हृदय भगवंतासाठी सदैव तयार ठेवावे. हाच संदेश संत ज्ञानेश्वर माऊली व भगवान श्रीकृष्ण आजच्या अर्जुनाला देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. पुढील 51व्या भागामध्ये ज्ञान वाटवाची परंपरा, ज्ञान प्रदान करण्याची परंपरा कशी आहे आणि अमर ज्ञान कोणत्या ठिकाणी लोप पावत जाते, ह्याचे अध्ययन रूपी श्रवण पुढील 51व्या भागात करणार आहोत. आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले, त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम, संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.